आपल्या संपूर्ण देशामध्ये असं एकही कुटुंब नसेल जे भाताचं किंवा तांदूळाचं सेवन करत नाही। मग ते पंजाब पासून अगदी काश्मीर पर्यंत म्हटलं तरी चालेल। भाताच्या विशिष्ट म्हटलं तर दोन पद्धती असतात, एक पॉलिश्ड किंवा व्हाईट राईस आणि एक ब्राऊन राईस। दोन्हींमध्ये मुळात फरक काय? अनपॉलिश्ड राईस मध्ये जो कोटिंग असतो त्या कोटिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतं, त्यामध्ये विटामिन्स असतात आणि मिनरल्स असतात। जेव्हा आपण तोच तांदूळ पांढरा शुभ्र करतो, पॉलिश करून थोडक्यात त्याचा एक चकाकी देण्याचा प्रयत्न करतो, मग हे सगळं का केलं जातंय? व्हाईट राईस किंवा पॉलिश्ड राईसची शेल्फ लाईफ तो जास्त वेळ आपल्याला साठवून ठेवता येऊ शकतो। जर कधी स्त्रियांच्या बाबतीमध्ये विचार करायचा म्हटलं तर व्हाईट राईस हा पटकन शिजतो, म्हणून आपल्या देशामध्ये ऑलमोस्ट मेजॉरिटी कुटुंबियांमध्ये आपण किचन मध्ये विचार केला तर व्हाईट राईसच आढळतो। पण हे करताना आपण त्याच्यातले जे मेन जीवनसत्व आहेत, जी चांगली जीवनसत्व आहेत ती आपण घालवतो। त्याबरोबर आपले डायजेस्टिव्ह सिस्टीमला सुद्धा एक प्रकारची हानी पोहोचवतोय, कारण त्यातला फायबर कंटेंट आपण कमी करतोय। त्यामुळे मित्रांनो, शक्य असेल तर गो फॉर अनपॉलिश्ड राईस, कारण तो आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगला आहे। ठीक आहे, तो जर कधी आपण खूप साठवून जरी नाही ठेवू शकलो तरी सुद्धा अनपॉलिश्ड राईस इझिली उपलब्ध आहे। आणि ह्या अनपॉलिश्ड राईस जर कधी आपल्या स्वतःच्या शेतीतला जर कधी आला, ऑर्गॅनिक रित्या पिकवलेला आला, तर मग सोन्याहून पिवळं।